टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मला बऱ्याच कार्यकर्त्यांनी तुम्ही जर अन्नत्याग आंदोलन मागे घेतलं नाही तर आम्हीच आत्मदहन करू, तुमचं जगणं फार महत्त्वाचं आहे असे काही मेसेज करू नये काही कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या आहे। आणि माझी मानसिकता आहे का 16 तारखेपासून अन्नत्यागच नाही तर पाणी त्याग करून आणि उद्याचा चक्काजाम करून पुन्हा समोर जावं ही माझी मानसिकता झालेली आहे। कारण हा लढा कुठेही मधा सुट्टा कामा नये। आणि कार्यकर्त्यांची मानसिकता ते सांगतात का येणारा पाऊस आहे, पावसाळा आहे, शेतकरी सगळेजण कामात लागणार, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे। आंदोलन थेट आपल्याला डायरेक्ट 15 दिवस 1 महिन्याची मुदत देऊन काय करून आपल्याला मंत्रालयात घुसून आंदोलन करता येईल। आपण आता जेवढं सरकार करून घेता येईल तेवढं घेऊन घ्यायचं आणि एक टप्पा आंदोलनाचा द्यायचा। काल चर्चा झाली पण अधिक आम्ही 12 वाजता चर्चा करतो आहे। कारण शेतकरी शेतमजुरांचा दिव्यांगांचा विश्वासघात होऊ नये, त्यांनी जो विश्वास निर्माण केला तो विश्वास कायम राहावं या मानसिकतेत मी आहो। जर अजूनही सरकारचं लेखी व्यवस्थित पत्र आलं नाही तर 16 तारखेपासून पाणी त्याग करून पुढचं आंदोलन आम्ही चालू ठेवू। राजू शेट्टीने तुम्हाला पाठिंबा दिला, शरद पवारांनी दिलेला आहे, जरांगेंची प्रतिक्रिया आली आणि राजू शेट्टींनी उद्या चक्काजाम महाराष्ट्रभर करायचा, कसं पाहता? तेच आता आमचं ते 12-1 वाजता बोलणं होणार आहे। त्यांचं सगळ्यांचं राजूजी शेट्टी असेल, जरांगे साहेब असेल, रोहित पवार ते पण आलेले होते आणि तुपकर असेल, ह्या सगळ्यांना विचार आम्ही आता 1-2 तासात फोन करून सगळ्यांचा विचार मी नवले साहेब आहे त्यांना विचारून घेतो आहे। बऱ्याच संघटनेच्या महत्त्वाच्या आहे, संभाजी ब्रिगेड वगैरे, काही ओबीसी संघटनेचे नेते होते त्यांनी पण, जानकर साहेब आहे महादेवराव जानकर, या सगळ्यांना विचारून आता कशा पद्धतीने समोर जायचं त्यांच्या म्हणण्यानुसार आता ह्या 1-2 तास त्याच्यासाठी मी सकाळपासून फोन लावत होतो तर ते म्हणे आम्ही कार्यकर्त्याला विचारून सांगतो। आज काही मुख्यमंत्र्यांचा फोन आला का? काही मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता, म्हणून कर्जमाफी आम्ही नक्की करू, उच्चस्तरीय समिती लगेच तयार करून त्या सगळ्या संदर्भात कशी कर्जमाफी करायची, कोणाला गेली पाहिजे, कोण किती कर्ज माफ केलं पाहिजे हे सगळं ठरवासाठी उच्चस्तरीय समिती तत्काळ नेमल्या गेल्याची त्यांनी सांगितलं। भाऊ, आज 2 वाजता तुमची बैठक होणार आहे। 2 वाजताच्या बैठकीच्या तुमच्या सगळे कार्यकर्ते लक्ष लावून आहे, काय नेमका संदेश द्यायचा आहे आणि कशा प्रकारची पुढच्या आंदोलनाची भूमिका असणार आहे? चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांचाही संपर्क आहे, कलेक्टर पण संपर्कात आहे। आता लेखी उत्तर कसं येतं त्यावर मग आपण निर्णय घ्यायचा। आमची मानसिकता पण आंदोलनाची पूर्ण आहे, जीव गेला तरी 72, 16 पासून पाणी त्याग आणि मग समोरचं आंदोलन चालू। तर ह्या सगळ्या गोष्टीवर कसं उत्तर येतं, कसं लेखी उत्तर येतं त्यावर समोर ठरवू। सरकार वेळ काढूपणा करतं आता असं म्हणण्यापेक्षा त्यांना कशा पद्धतीनं घेऊन जायचं आहे, कसं आहे, आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला का। आजही मला एक मेसेज आला आर्वीचा, त्यानं 1 वाजता आत्महत्या केली शेतकऱ्यानं, कारण वसुलीचा तगादा होता आणि बँकेच्या वसुलीच्या तगाल्यानं त्यानं आत्महत्या केली। तर हे उघड्या डोळ्यानं सरकारले दिसत नाही म्हणून आपण अन्नत्याग करून आंदोलन करायचं ठरवून त्यांच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला। आता कोणी मरू नये, विमानातले लोक अपघातहून मरण पावले त्याच्याबद्दल सहानुभूती आमची आहे। काल नयनानं सांगितलं त्याप्रमाणे आत्महत्याही त्याच्यापेक्षा जास्त होतं आणि रोज होतं, त्याची सहानुभूती जेवढी विमानात मरणाऱ्यांची आहे तेवढी सरकारला असली पाहिजे, एवढं साधारण विषय आहे। तर तो सरकारच्या कसं समजतं नाही समजत तो त्यांचा प्रश्न आहे। आता उदय सावंतजी पण येत आहे, ते वाटते 1-2 वाजेपर्यंत पोहोचन इथे, अधिक काय चर्चा होईल। काल बावनकुळेजीनं जे सांगितलं त्या सगळ्या संदर्भात लेखीपत्र
आणि हे सगळ्या विषय घेऊन समोर आपण कार्यकर्त्याच्या समोर ठेवू आणि मग निर्णय घेऊ. पण जोपर्यंत तुम्हाला ठोस लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत तुम्ही आंदोलनावर ठाम आहात अशी तुमची भूमिका आहे. आखरी सगळ्या गोष्टीचा विचार करून कसा काय निर्णय कसं समोर जायचं आपण, कारण कार्यकर्त्याचं काय मत आहे किंवा पाठिंबा देणाऱ्यांचं काय मत आहे ते पण आपण विश्वासात घेतलं पाहिजे. उद्याचा महाराष्ट्र बंदचं आव्हान काही संघटनांनी केलं होतं. राजू शेट्टी त्या संघटना म्हणजे आपली सगळे मिळूनच केलं होतं, सगळ्या शेतकरी संघटना. तर त्या संदर्भात आपण फोन करतो आहे आणि त्यांचा पण विचार घेऊन मग समोर जाऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.